या नोटाबंदीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसतोय तसा तो धार्मिक सोहळ्यांना सुद्धा बसतोय असं आता समोर आलं। आळंदीमध्ये सध्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा कार्यक्रम सुरू आहे। या सोहळ्यावर देखील नोटबंदीचा परिणाम जाणवतो आहे। चलन तुटवड्यामुळे अनेक भाविकांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे। जे शेतकरी वारकरी आले होते ते देखील ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर नोटबंदीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा पाढा वाचताना दिसत होते। नोटबंदी निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्याची सद्बुद्धी सरकारला मिळो हेच साकडं वारकरी माऊलींच्या चरणी घालताना दिसतात। त्यामुळे गेली 2 वर्ष तरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या संजीवन सोहळाचा जो हा सगळा कार्यक्रम आहे, यंदा नोटबंदीच्या फेऱ्यात अडकल्याचं चित्र आहे। आम्हाला 2000 रुपये भेटले आणि त्या 2000 रुपयातच आम्हाला यात्रेचा कार्यक्रम आवडता घ्यावा लागते। त्यामुळे आम्हाला हा तर आवडता घेतलाच, परंतु शेतीसाठी आता हरभऱ्याला बियाण्याची जरूरत आहे आणि ते बियाणे घेण्यासाठी आमच्याकडे जुन्या नोटा आहेत, पण ते जुन्या नोटा दुकानदार घेत नाही। त्यामुळे एक तर आम्हाला नवीन नोटा द्या किंवा परत काय करायचं ते तुम्ही योग्य निर्णय घ्या। बियाणं, खत, कीटकनाशक ह्या सर्व वस्तू घ्याव्या लागते आणि परत मजुराला रोजच्या रोज मजुरी देऊन त्याचा व्यवहार चालवा लागते।